पाय पाळण्यात दिसतात असं सहज म्हणून जातो आपण. म्हणून मात्र इथंही ज्या टायमाला लक्षपूर्वक ऐका, ज्या टायमाला बाळ झोळीतून पाळण्यातून काढून धरती मातेवरती बसायला लागन ना, बाळ झोळीतून पाळण्यातून काढून धरती मातेवरती जमिनीवरती बसायला लागन ना, त्या टायमाला एक विधी करा. एक त्याला जीविका विधी म्हणते. अशा पद्धतीनं धरती मातेचं पूजन करेल. सारून पुसून घ्यायचं, फरची असली तर पुसून घ्या आणि घर असलं तर मात्र सारून घ्या. तर तिथं मात्र हळद कुंकू व्हायचे, असं अर्धा चंद्र खडून काढायचा. तिथं मात्र वस्तू ठेवायच्या, घराची चावी, तिजोरीची चावी, गाडीची चावी, भांडे, वही, पेन, त्यामध्ये माळ, भस्माची वडी, एखादा ग्रंथ, विधीचं पुस्तक, चाकू, सुरी, हे सगळं मात्र त्या ठिकाणी ठेवायचं. नंतर बाळाला तिथं बसवायचं. बाळ सुरुवातीला ज्या वस्तूला हात लावीन ना, समजायचं पेनला हात लावला तर शिक्षण करीन, वहीला हात लावला तर शिक्षण करीन, घराच्या चावीला हात लावला तर घर सांभाळीन, गाडीच्या चावीला हात लावला तर गाडी नसली तरी घेऊन ठेवायची. मग ती जत्रातली नाही, ओरिजिनल गाडी घेऊन ठेवायची, पण तिला बी डिझेल पेट्रोलला पैसे करून ठेवायचे. ती जरी चावीला हात लावला तीर जरी सांभाळीन. भस्माच्या वडीला लावला तर बाबा बिबा बनन, माळीला हात लावला जप करीन, ग्रंथाला हात लावला पारायण करीन. आणि चाकू सुरीला हात लावला ना, वाटलं तर बाटली ठेवा तुम्ही. चाकू सुरीला हात लावला तर समजायचं उदार पादार पिऊन येईन. आणि ते आईबापाला चाकू दाखवीन, देतो का नाही उदार पिऊन आलं. म्हणून मात्र याला जीविका विधी म्हणते. हे तुम्ही करून पाहिजे. यालाच म्हणते पोराचे पाय पाळण्यात दिसतात.